18 न्यूज़ में आपका स्वागत। मैं सफीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी के दो मजबूत गुटों में झड़प, दोनों तरफ से पथराव की घटना। पुलिस ने मामले को कंट्रोल में लिया है। डीसीपी शशिकांत बोराडे ने क्या कहा, ये देखते हैं। गटामध्ये मारामारी झाली होती, ज्याच्यामध्ये जोरदार दगडफेक झाली। दोन्ही बाजूने 200-250 लोक दोघांनी दगडफेक केली एकमेकांवर, पोलिसांवरही दगडफेक केली। आता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केलास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल। प्रत्येकाने लक्षात ठेवावं। सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांनी सांगावं की यामध्ये भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती पोलिसांच्या हातात आहे आणि ती पूर्णपणे बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, नक्की काय सांगाल? पोलिसांचा अपयश या ठिकाणी? पोलिसांचं अपयश नाही आहे याच्यामध्ये। तात्काळ पोलिसांनी आलेला जमाव हे केलेला आहे, लाठीचार्ज करून पांगवलेला आहे। कुठलीही परिस्थिती बिघडून दिली नाही आणि त्याच्यामुळे परिस्थिती कंट्रोल आहे। भिवंडी में अभी 2 गुटों में जो उम्मीदवार चुन के आए हैं और जो उम्मीदवार नहीं चुने, ये 2 गुटों में अभी उनके कार्यकर्ता के बीच झड़प हुई है। उसमें दोनों तरफ से दोनों तरफ से दगड़फेक हुई है। उसमें पुलिस ने तत्काल दोनों तरफ से जो कार्यकर्ता थे उनको लाठीचार्ज करके भगाया है। अभी सिचुएशन कंट्रोल है। इसमें